बरं अण्णासाहेब, तुमची आता धुळे शहर महापालिकेची निवडणुका लागणार आहे, त्या संदर्भात तुमची भूमिका आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय राहणार आहे? महाराष्ट्राचे कुल साबेने आई तुळजा भवानी मातेला वंदन करून जय श्रीजाऊ जय शिवराया. धुळे महानगरपालिकेमध्ये आमच्या जय युवा सरकार सेनेचे प्रत्येक भागामध्ये उमेदवार उभे करणार आहोत. आम्ही पत्रकार साहेब, येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये आमचे उमेदवार राहतील आणि निवडून येतील, आम्हाला पूर्ण भरोसा आहे. आणि नगरपालिकेमध्ये आम्ही आमच्या पक्षाचे लोक चप्पल शिवण्यापासून तर सोन्याच्या दुकानापर्यंत व्यापार लोकांना तिकीट देणार. मी व्यापारी आहे मित्रांनो. आणि धुळे शहराचा जो भ्रष्टाचार चालला आहे, धुळे शहरामध्ये गुंडेगिरी सरकार आणि भ्रष्टाचार सरकार आहे, त्याच्या विरुद्ध आम्ही दंड थोपटला आहोत. आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्या विरोधामध्ये आम्ही जय जिमो सरकार सेनेचे उमेदवार देणार आहोत. एवढं दोन शब्द संपत्ती. जय जय महाराष्ट्र. तुम्ही कोणत्या पक्षाची युती करणार? तुमच्या पक्ष युतीला आम्ही अजून तर कोणाच्या समोर गेलो नाही, पण आमच्यावर युती करणार तर आम्ही विचार करू. मग अजून टाईम येते युतीचा विषय. पण आमचे उमेदवार धुळे शहरामध्ये उभे करणार, 100% उभे करणार. आम्ही एकूण किती उमेदवार उभे करणार तुम्ही? आता जे येतील आमच्याबरोबर साहेब, पत्रकार साहेब, 10 येऊ या 70 येऊ किंवा 80 येऊ, त्यांना आम्ही तिकीट देणार आणि उभे करणार. बरं, मुस्लिम वार्डा मग तुमच्या पक्षाला प्रतिसाद कसा आहे? तिकडे बी चांगलं आहे. मुस्लिम वार्डामध्ये बी आमचे पक्षाचे पदाधिकारी आहेत. तिथले बी लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत. आणि प्रत्येक एरियामध्ये माझं काम चालू आहे. हर हर जिमो, घर घर जिमो, जय जिमो सरकार सेना. बरं, तुम्ही आता जे उमेदवार उभे करणार आहात निवडणुकीमध्ये, तर त्या उमेदवाराला तुम्ही पक्षनिधी म्हणून प्रत्येकाला किती फंड देणार आहे? पक्षनिधी आमचा नवीन पक्ष, आम्ही पक्षनिधी देऊ शकत नाही, पण स्टेज आणि 2 लोड गाड्या, साऊंड सिस्टीम आणि स्वतः सरकार प्रत्येक वार्डामध्ये सभा लावणार, सभा घेणार. बरं, तुम्ही ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देश पातळीवरून, राज्य पातळीवरून काही तुमचे नेते पक्षाचे कोणी येणार आहेत का प्रचाराला? राज्य पातळीवरनं आता जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, मुंबईमध्ये बी आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत, शहर प्रमुख आहेत, ते पण येणार प्रचाराला. अनेक आमचे लोक संपर्कामध्ये आणि इतर पक्षाचे लोक पण आमच्या पक्षामध्ये यायला तयार आहेत आणि ते बी आमच्या संपर्कात आहे. कारण या राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या युतीमध्ये एकाच पक्षाला तिकीट दिलेले नेते रुसलेले फुगले असेल, त्यांनी आमच्या पक्षाचा त्यांच्यासाठी आमचा दरवाजा उघडा आहेत आणि आमच्या पक्षामध्ये यायला पण इच्छुक आहेत. जण आमच्या संपर्कामध्ये आहेत. बरेच म्हणजे जे पक्ष आहेत राज्य पातळीवरचे, राष्ट्रीय पातळीवरचे, हो, त्यांना तिकडे उमेदवारी, त्यांच्या पक्षा लोकांना उमेदवार नाही भेटली तर आमच्याकडे ते बंडखोरी करून आमच्या पक्षात प्रवेश बी करणार आहेत. बरं बरं. आणि त्याला आम्ही तिकीट देऊ. राहुल गांधी थोड्याच दिवसात प्रवेश करणार आहे जीवन सरकार. आणि मग या शहरामध्ये जे वातावरण आहे सध्या आता, भ्रष्टाचाराचं असेल, आरोग्याचा विषय असेल किंवा काय असेल, तर त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? आता आंदोलन संदर्भात काही केले का तुम्ही आतापर्यंत? आम्ही आंदोलन करत नाही, आम्ही डायरेक्ट बोलतो, फेस टू फेस बोलतो. आंदोलन करण्याचं आमचं हे काम नाही. आम्ही डायरेक्ट बोलणारे लोक आम्ही डायरेक्ट. म्हणजे तुमच्या पक्षाचे स्टार प्रचारक कोण राहणार आहेत या शहरामध्ये? मी स्वतःच राहणार ना सर. स्टार प्रचारक म्हणून तुम्ही प्रचार करणार? जितेंद्र गंगाधर मोरे, जिमो सरकार. सगळ्या प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही सभा घेणार आहेत का? प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक भागामध्ये चौकात समाचार घेतला जाईल. भ्रष्टाचाराचा एक हिशोब घेतला जाईल महानगरपालिकेचा. बरं, त्याची एक झलक तुम्ही तुमची एक झलक तुम्ही एक झलक तुमच्या भाषणाची कशी असणार आहे भ्रष्टाचारावर? कोणत्या पक्षावर तुम्ही तुटून पडणार? कोणत्या उमेदवारावर तुम्ही नेतं तुटून पडणार? मोकाट कुत्रे आपल्या शहरामध्ये एकदम धुमाकूळ घालतायत. ते महानगरपालिकेचं काम आहे, ते आमचं काम नाही. महानगरपालिकेने त्याच्या शहराकडे लक्ष घालावा. मोकाट कुत्र्यांचा, मोकाट जाणारांचा त्यांनी बंदोबस्त करा. आम्ही तुमचं सरकार, तुमचं समजा महापालिका सत्ता तुमची आली, तुमचा पक्षाचा महापौर झाला, तर तुम्ही मोकाट कुत्र्यांवर काय करणार आहात? मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करू आम्ही. बरं, तुमच्या पक्षाला प्रतिस्पर्धी कोण आहे तुम्हाला जास्त? म्हणजे कोणाला तुमचा नजीकचा प्रतिस्पर्धी कोण आहे तुम्हाला? कोणता पक्ष आहे? भाजप आहे का काँग्रेस आहे? बीजेपी तुम्हाला तोड देणार. हे आहेत जिमो सरकार धुळे शहराचे नेते आहेत. ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचे
सर्व ठिकाणी उमेदवार देणार आहेत. त्यांची मुलाखत या ठिकाणी संपलेली आहे. त्यांच्या मुलाखतीला आपण ज्यांनी बघतील त्यांनी त्यांना सबस्क्राईब करा आणि त्यांना न्याय द्या. यूट्यूबला पण आहे. आता टाकून देऊ, टाकाय. यूट्यूबला हां